नमस्कार. मी निलिमा मुद्गलकर. आपण श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींचे चरित्र जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं की आपल्या सिद्धांताचा प्रचार कसा पद्धतीने करावा, मठाधिपतींचे आचरण कसे असावे याविषयी त्यांच्या मनामध्ये काही विशिष्ट कल्पना होत्या. त्यांना मूर्त स्वरूप देण्याचा त्यांनी सुरुवात केली. बिहार म्हणजे मगध प्रांतापासून त्यांनी दिग्विजयाला प्रारंभ केला. गयेचे पंडे हे उत्तरादी मठाचे शिष्य होते. श्री विद्याधीश तीर्थांनी या गयापालांना वैष्णव दीक्षा दिली होती. बरेच दिवसांपासून त्यांची अशी इच्छा होती की उत्तरादी मठाच्या अधिपतींनी गयेला यावे आणि तप्तमुद्रा देऊन गुरुपदेश करावा. बरीच वर्षे कोणीही अधिपती तेथे न आल्याने आता तरी मठाधिपतींनी यावे अशी त्यांना ओढ लागली होती. श्री सत्यज्ञान तीर्थांनी गयेला यावे म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले होते, पण तो योग जुळून आला नाही. म्हणून श्री सत्यज्ञान तीर्थांनी त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रथम गया क्षेत्री प्रयाण केले. प्रमुख गयापालांना मठाकडून तसा निरोप पाठवण्यात आला. आजूबाजूच्या गावातील मध्व जनता आणि सर्व गयापाल यांना अत्यंत आनंद झाला आणि ते सर्वजण उत्साहाने तयारीला लागले. श्री सत्यज्ञान तीर्थांचे गयेला जंगी स्वागत करण्याचे सर्वांनी ठरवले. उत्तम हत्ती सजवून तयार केला. अनेक प्रकारची वाद्ये सिद्ध करून ठेवली. शिष्यवर्ग मोठ्या संख्येने गावाबाहेर स्वागतासाठी जमले होते. आषाढ शुद्ध सप्तमी या दिवशी सायंकाळी श्री स्वामींचे गयेला आगमन झाले. मेण्यातून उतरून श्रीपादांनी एका झाडाखाली थोडी विश्रांती घेतली. सर्वांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे दर्शन घेतले. नंतर हत्तीवर अंबारीत बसवून स्वामींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व आबालवृद्धांचा आनंद ओसंडून वाहत होता. ठिकठिकाणी गृहिणींनी दारासमोर भव्य रांगोळ्या काढून अंगण सजवून ठेवले होते. स्त्रिया मंगल आरती हातात घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. ही भव्य मिरवणूक उत्तरादी मठात येऊन पोचली. गयेला आल्यावर स्वामींनी प्रथम विष्णुपादाचे दर्शन घेतले. सर्वसामान्य शिष्यापासून ते अनेक मध्व पंडित सुद्धा गयेला आले होते. यातील अनेक पंडितांनी त्यांना गृहस्थाश्रमात पाहिले होते. त्यामुळे संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर त्यांना पाहण्याची उत्सुकता अनेकांच्या मनात होती. शिवाय गयेहून स्वामी काशी क्षेत्री जाणार असल्याने त्यांच्याबरोबरच आपली काशी यात्राही होईल हा उद्देश अनेकांचा होता. अशा अनेक इच्छा मनात धरून खूप मोठा शिष्यवृंद इथे जमला होता. गयापालांनी स्वामींच्या सत्कारात कोणतीच उणीव ठेवली नव्हती. त्यांना नित्य विष्णुपादाचे दर्शन घडत होते. प्रत्यक्ष श्री स्वामींच्या मुखातून सत्शास्त्रांचे श्रवण घडत होते. रामदेवांचा प्रसाद मिळत होता. असा सर्व आनंदी आनंद होता. त्यांच्यासाठी जणू ही दिवाळीच होती. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा हाच भाव सर्वांच्या मनात होता. याचाच प्रत्यय सर्वजण घेत होते. विद्वानांचा सन्मान करणे ही उत्तरादी मठाची परंपराच आहे. अनेक द्वैत आणि अद्वैत सिद्धांती पंडितांना यावेळीही सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले होते. एखाद्या पंडिताची येण्याची इच्छा आहे पण येण्यास पैसे नाहीत असे समजले तर मठाकडून त्यांना अर्थसहाय्य करून सन्मानपूर्वक आमंत्रण दिले जात होते. ही गोष्ट मठाच्या लौकिकात भर घालणारी होती. असे सर्व आनंदात चालू असताना चातुर्मासाचा काल कसा संपला हे कोणालाही कळले नाही. आता पुढे काशीला प्रस्थान करावे असा विचार चालू होता. काशी क्षेत्र हे विद्वानांचे आगर. तेव्हा त्या ठिकाणी आपल्या मध्व सिद्धांताची ध्वजा रोवावी असा श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींनी विचार केला. दरम्यान गया येथे एक निराळाच प्रसंग घडला. या ठिकाणी चंद्रशेखर भट्ट या नावाचे एक पंडित होते. त्यांनी एक पत्रक काढले. त्यात त्यांनी श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींना आव्हान दिले होते की आपण मध्वमताचा प्रसार करीत असताना अद्वैत मतावर काही आक्षेप घेतलेत. त्या आक्षेपाचे खंडन श्री चंद्रशेखर भट्ट हे गया या ठिकाणीच करतील आणि मध्वमत चुकीचे आहे हे विद्वानांना दाखवून देतील. कारण हे मध्वमत श्रुती स्मृतींच्या विरुद्ध आहे असे आमचे म्हणणे त्यांनी खोडून काढावे. असे पत्र सनातन धर्मसभेच्या वकिलाकडून श्री सत्यज्ञान तीर्थांना पाठवण्यात आले. तसेच त्याच्या प्रती गावात सुद्धा वाटल्या. उत्तरादी मठाकडून त्याला उत्तर देण्यात आले. श्री चंद्रशेखर भट्ट यांनी जे आक्षेप घेतले आहेत त्याचे पूर्णपणे खंडन करण्यास श्री सत्यज्ञान तीर्थस्वामी आणि मठातील पंडित तयार आहेत.
परंतु या वादात एखादा उभयतांना मान्य असणारा मध्यस्थ असावा, याबाबत बोलणी करण्यासाठी आपण कोणाला तरी पाठवावे. सनातन धर्मसभेचे वकील श्री गोवर्धन मित्र स्वतः उत्तरादी मठात आले आणि सर्वसंमतीने सभापती म्हणून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बाबू नगेंद्रनाथ गुप्ता यांची या कामी निवड केली. सोबतच पंडित गंगाधर शास्त्री यांनीही असावे असे ठरले. या दोघांनीही विनंती मान्य करून आपण मध्यस्थाचे काम करू अशी संमती दिली. दिनांक 23/10/1912 या दिवशी अक्षयवट गया या ठिकाणी सभा भरली. ही चर्चा ऐकण्यासाठी गयेतील पंडित तर होतेच, पण बाहेरूनही अनेक पंडित आले होते. उत्तरादी मठातर्फे पंडित ब्रह्मतर्क कृष्णाचार्य, पंडित प्रद्युम्नाचार्य वरखेडकर, पंडित रंगमपेठ रंगाचार्य, येलुत्तूर कृष्णाचार्य इत्यादी पंडित या सभेला हजर होते. सभेला सुरुवात झाली. सनातन धर्मसभेचे चिटणीस गोवर्धनलाल मिश्रा यांनी सभेचा उद्देश सांगितला. द्वैत अद्वैत हा वाद शेकडो वर्षापासून चालू आहे, म्हणून आज चर्चेसाठी एवढा व्यापक विषय न घेता मर्यादित विषयावरच चर्चा होईल. आज श्री चंद्रशेखर भट्ट हे मध्वमत श्रुती आणि स्मृतींच्या विरुद्ध कसे आहे एवढेच दाखवणार आहेत. आजच्या सभेचे मध्यस्थ म्हणून मॅजिस्ट्रेट श्री बाबू नागनाथ गुप्त यांनी काम पाहावे अशी विनंती करण्यात आली आणि त्यांनी ती मान्य केली. प्रथम श्री चंद्रशेखर भट्ट यांनी श्री मध्व भाष्यातील काही उतारे वाचून दाखवले आणि असे विधान केले की श्री मध्वाचार्यांनी त्यांच्या भाष्यात वेदांच्या शाखांसंबंधी जो उल्लेख केला आहे त्यात एक वाक्यता नाही. वेदांच्या शाखांविषयी श्री स्कंदपुराणातील वचने ही मूळ नाहीत, स्वकपोल कल्पित आहेत. त्यांचे हे मत पंडित कृष्णाचार्यांनी खोडून काढले. श्री चंद्रशेखर भट्ट यांनी ज्या वचनांचा उल्लेख केला ती वचने रामानुजाचार्यांचे शिष्य व्यासाचार्य यांनी आपल्या श्रुतिप्रकाश नामक ग्रंथात लिहिली आहेत. श्री व्यासाचार्य हे श्री मध्वाचार्यांपूर्वी 200 वर्षे अगोदर होऊन गेले आहेत, त्यामुळे ती कल्पित नाहीत. आणि ही गोष्ट मीच नाही तर श्री रामानुजाचार्यांचा कोणताही शिष्य सांगेल. याचा खरे खोटेपणा तपासण्यासाठी तिरुपती येथील बालाजी देवस्थान पाठशाळेचे मुख्याध्यापक श्री देशिकाचार्य यांना पाचारण केले. त्यांनी श्री व्यासाचार्य हे श्री मध्वाचार्यांच्या 200 वर्षे अगोदर होऊन गेले याचे पुरावे दिले. त्यांच्या ग्रंथांचा दाखला दिला. ती वचने ग्रंथात आहेत हे सर्वांना प्रत्यक्ष दाखवले. श्री चंद्रशेखर भट्ट निरुत्तर झाले. याच्या समर्थनार्थ काहीच बोलू शकले नाहीत. सभापतींनी निर्णय दिला की केवळ वेदशास्त्रांची संख्या कमी अधिक दिली यावरून मध्वमत श्रुती आणि स्मृतींच्या विरुद्ध आहे असे म्हणता येणार नाही. वारंवार विचारूनही श्री चंद्रशेखर भट्ट यावर काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. सभा संपवून सर्वजण परत गेले. हा घडलेला वृत्तांत वर्तमानपत्रात प्रसिद्धीला द्यावा का असे कन्हैयालाल मित्र या पंडितांनी विचारले असता सभापतींनी याला संमती दिली. वर्तमानपत्रात मात्र विपरीत वृत्तांत प्रसिद्ध केला गेला. चंद्रशेखर भट्टांनी घेतलेल्या आक्षेपाचे खंडन उत्तरादी मठाधीश करू शकले नाहीत असे वृत्त छापण्यात आले. असे खोटे पत्रक प्रसिद्ध केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी असे सर्वांना वाटत होते, परंतु तसे न करता उत्तरादी मठाकडून एक पत्रक प्रसिद्ध केले आणि त्यावर अनेक जबाबदार व्यक्तींच्या सह्या घेतल्या. पत्रकाचा तपशील असा होता. सर्व लोकांना जाहीरपणे कळवण्यात येते की सनातन धर्माकडून जे पत्रक काढले गेले ते खोटे आहे. विद्वत सभेत श्री चंद्रशेखर भट्टांना आपले म्हणणे नीटपणे मांडता आले नाही. अत्यंत जबाबदारीने सह्या करणारे आम्ही जनतेला खरी वस्तुस्थिती सांगू इच्छित आहोत. अशा आशयाचे पत्रक संपूर्ण जनतेला वाटण्यात आले. इथे श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींनी कोर्टात आपली बाजू मांडण्यापेक्षा संपूर्ण जनतेसमोर पत्रकाद्वारे आपला खरेपणा मांडण्याला प्राधान्य दिले. श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींना गयापालांनी विनंती केली की आम्ही जरी मध्व परंपरेने माध्वमताचे अनुसरण करीत असलो तरी आम्हाला त्याचे फारसे ज्ञान नाही. आपण येथे एखादी पाठशाळा काढली तर आम्हाला आनंद होईल. पाठशाळेच्या खर्चाची सर्व व्यवस्था आम्ही करू. त्यावेळी स्वामींनी श्री पूर्णप्रज्ञ मतोन्नाहिनी या नावाने पाठशाळेची स्थापना केली आणि प्रमुख अध्यापक म्हणून पंडित प्रद्युम्नाचार्य वरखेडकर यांची नियुक्ती केली. अजूनही तेथील पाठशाळा चालू आहे.
आणि त्या पाठशाळेतून अनेक विद्वान पंडित तयार होत आहेत. गया येथून स्वामी काशी क्षेत्री जाण्यापूर्वी त्यांनी गयेला एक कार्यक्रम घेतला. गयेतील सर्व पंडितांना निमंत्रण दिले आणि त्या सर्वांचा त्यांच्या योग्यतेप्रमाणे सत्कार केला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे श्री चंद्रशेखर भट्ट यांनाही निमंत्रण दिले आणि त्यांचाही यथोचित सत्कार केला आणि एक नवा आदर्श सर्वांपुढे ठेवला. प्रत्येक पंडित हा त्याच्या ठिकाणी श्रेष्ठच असतो असे त्यांचे मत होते. म्हणूनच सर्वांच्या मनात स्वामींबद्दल एक प्रकारची आदराची भावना होती. सर्व गयापाल अतिशय श्रीमंत होते, पण स्वामींची सेवा करण्यात सदैव तत्पर असत. त्यांचा शब्द प्रमाण मानत. पादपूजेसाठी एखाद्याच्या घरी नेताना तो गयापाल आपल्या गुरूंना हत्तीवर बसवून नेत असे आणि दक्षिणा देताना सढळ हाताने देत असे. एका गयापालाने मठाला हत्ती दिला होता. अन्नदान करताना हे गयापाल मागे पुढे पाहत नसत, सढळ हाताने खर्च करत असत. श्री सत्यज्ञान तीर्थस्वामींच्या गया येथील दिग्विजयाची वार्ता स्वामी काशीला येण्यापूर्वीच येऊन पोचली होती. गया येथे दिग्विजय करून स्वामी काशी क्षेत्री येत असल्याची वार्ता कळताच तेथील लोकांनी स्वागताची जंगी तयारी केली. हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांना सन्मानाने गावाच्या वेशीपासून गावात आणले. समोर ब्रह्मवृंद मंत्रघोष करीत चालत होते. मंगल वाद्ये वाजत होती. सुवासिनी मंगलदीप हाती घेऊन सुहास्य मुद्रेने उभ्या होत्या. त्या काळी प्रवासाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास बराच कालावधी लागत असे. अनेक बैलगाड्या, हत्ती, घोडे, गायी असा बराच लवाजमा सोबत असे. उत्तरादी मठात अश्विन महिन्यातील नवरात्रात सरस्वती उत्सव दिमाखात साजरा केला जातो. अनेक द्वैत अद्वैत पंडितांना निमंत्रण देऊन शास्त्रचर्चा घडवून आणल्या जात. या शास्त्रचर्चेत सहभागी होण्यासाठी अनेक पंडित इच्छुक असत. सामान्य जनता देखील मोठ्या प्रमाणावर ही चर्चा ऐकण्याला येत असे. त्यातील विषय सामान्य जनतेच्या आकलनाबाहेरचा असला तरी नुसते शब्द कानावर पडले तरी सामान्य लोकांना धन्यता वाटे. श्री सत्यज्ञान तीर्थस्वामींच्या उपस्थितीत याही वेळी सरस्वती उत्सव वैभवाने साजरा करण्यात आला. पूजेवेळी उत्तरादी मठात श्री मूलरामदेव आणि श्री वेदव्यास यांच्यासाठी घातलेले मंडप हे मठातील ऐश्वर्याचे प्रतीक होते. आपल्या मठाचे वैभव पाहणे हे विद्वानांना व सर्व शिष्यवृंदांना आनंददायक सोहळाच असे. नित्य अन्नदान देखील सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. उत्सव संपन्न झाल्यावर स्वामींच्या आज्ञेने पंडित कृष्णाचार्य यांनी तेथील सर्व विद्वानांना वाक्यार्थासाठी पाचारण केले. श्री सत्यज्ञान तीर्थस्वामी हे सर्व पंडितांना आपले आश्रयस्थान आहे असे वाटत असे. पंडित कृष्णाचार्य यांनी स्वामींच्या आज्ञेने तेथील अनेक लहान मोठ्या द्वैत अद्वैत पंडितांना चर्चेसाठी पाचारण केले. सर्वांना निमंत्रणपत्रे पाठविली. गया येथे चंद्रशेखर भट्टाचार्य यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा वृत्तांत काशीतील पंडितांच्या कानावर अगोदरच येऊन पोचला होता. त्यामुळे येथील पंडितांच्या मनात एक प्रकारची असूया निर्माण झाली होती. काशी क्षेत्री पंडित शिवकुमार शास्त्री यांचा चांगलाच दबदबा होता. त्यांचा फार मोठा शिष्यवर्ग होता. या शिष्यवर्गाची सरकार दरबारी पण प्रतिष्ठा होती. आव्हानपत्र पोचल्यावर काही पंडितांनी स्वामींसमोर अत्यंत नम्रतेने आपले शास्त्रातील प्रावीण्य दाखवले. पण काही अहंकारी पंडित होते. त्यातील शिवकुमार शास्त्री एक. त्यांनी आपल्या शिष्यांना स्वामींकडे पाठवले आणि निरोप दिला, आमचे गुरुजी सभेत आल्यावर तुम्हाला नमस्कार करणार नाहीत. स्वामींच्या बरोबरच शास्त्री आणि त्यांचे शिष्य उच्च आसनावर बसतील. आमचा सर्वांचा यथायोग्य सन्मान झाला पाहिजे. आमच्या गुरुजीसहित आम्हा सर्वांचे आसन स्वामींपेक्षा उंच असले पाहिजे. या सर्व अटी मान्य असतील तरच आमचे शास्त्री चर्चेसाठी सभेत येतील. निरोप ऐकताच स्वामी किंचित हसले आणि म्हणाले, आम्हाला आपल्या सर्व अटी मान्य आहेत. आपण चर्चेसाठी यावे. आपले यथायोग्य स्वागत होईल. हा निरोप ऐकून शिवकुमार शास्त्रींना चर्चेसाठी यावेच लागले. त्यांना वाटले होते आपल्या अटी स्वामी मान्य करणार नाहीत. असे झाले तर स्वामी चर्चेला घाबरले म्हणून अटी मान्य केल्या नाहीत असे सांगून आम्ही जिंकलो असा प्रचार करता येईल. पण झाले उलटेच.
अश्विन मध्य प्रतिपदा हा दिवस चर्चेसाठी निश्चित केला. ठरल्याप्रमाणे पंडित शिवकुमार शास्त्री आपल्या अनेक शिष्यांबरोबर सभास्थानी आले. पांडुरंगी कृष्णाचार्य यांनी सर्वांचे स्वागत केले. पंडितजी बसल्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, आपला निरोप मिळाला. तुम्ही आम्हाला नमस्कार करावा अशी आमची अपेक्षाच नव्हती. कारण जिथे श्रद्धा आणि आत्मीयता असते तिथे नमस्कार आपोआप केला जातो. ती एक अंतःकरणपूर्वक केलेली क्रिया असते. सभेत चर्चा ऐकण्यासाठी काशी क्षेत्रातील अनेक पंडित उपस्थित होते. चर्चेला प्रारंभ झाला. श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामींनी पंडित शिवकुमार शास्त्रींना प्रश्न विचारला. आपण अद्वैती विचारांचे, तेव्हा त्या अद्वैताला प्रमाण काय ते सांगावे. शिवकुमार शास्त्री म्हणाले, ब्रह्माहून जगत भिन्न आहे. हे जगत मिथ्या आहे ही गोष्ट श्रुती प्रमाणांनी सिद्ध होते. म्हणजेच ब्रह्म हे एकच सत्य आहे हे आपोआपच सिद्ध होते. स्वामींनी पुन्हा प्रश्न केला, जगत मिथ्या आहे याला काय प्रमाण आहे? जगताला कारण नाही म्हणून ते मिथ्या आहे. अशा प्रकारे चर्चा सुरू होती. स्वामींनी शास्त्रीचे प्रत्येक विधान प्रमाणासहित खोडून काढले. प्रत्येक वेळी त्यांनी निरुत्तर केले. अशी चर्चा संध्याकाळपर्यंत चालली. स्वामी म्हणाले, आता संध्याकाळ झाली आहे, आपण उद्या पुढील चर्चा करू. परंतु आपण निरुत्तर होत आहोत. आपल्याला आपले म्हणणे नीटपणे मांडता येत नाही ही गोष्ट शास्त्रींच्या लक्षात आली आणि ते म्हणाले, उद्या चर्चा पुढे नेण्याजोगा कोणताच विषय राहिला नाही. त्यांनी स्वामींना नमस्कार केला. स्वामी त्यांना म्हणाले, आम्ही तुमच्याकडून नमस्काराची अपेक्षा केली नाही. यावर शास्त्रीने जे उत्तर दिले ते असे, आपण मठाधीश आहात म्हणजे कोणीतरी सामान्य असाल असा आम्ही समज करून घेतला होता. पण चर्चेवेळी आपला जो प्रत्यक्ष परिचय झाला तेव्हा आपले पांडित्य लक्षात आले. आपण महान आहात. केवळ पांडित्याच्या अहंकारापोटी आमच्याकडून असे वर्तन घडले. आपल्यासारख्या महान विभूतीला नमस्कार न करणे म्हणजे हा देह निरर्थक होय. काशीहून पुढील दिग्विजयासाठी प्रयाण करण्यापूर्वी स्वामींनी सर्व पंडितांना पुन्हा मठात निमंत्रण दिले आणि त्या सर्वांचा यथोचित गौरव केला. आपल्या बोलण्यातून नव्हे तर कृतीतून पांडित्य प्रगट झाले पाहिजे हे स्वामींनी आपल्या वागण्यातून दाखवून दिले आणि सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. सर्वच पंडितांना मनात स्वामींविषयी एक आदरभाव निर्माण झाला. आपण त्यांच्या संप्रदायाचे नसताना सुद्धा स्वामींनी आपला सन्मान केला या गोष्टीचे आश्चर्य सर्व अद्वैती पंडितांना वाटले. पंडित कृष्णाचार्यांनी त्यांना सांगितले, द्वैत अद्वैतवाद हा त्या सभेपुरता होता. आपणही वेदशास्त्रात परिश्रम केलेत आणि मार्ग कोणताही असो, वेदशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक पंडिताचा सन्मान करणे ही उत्तरादी मठाची परंपरा आहे. हे विचार ऐकून काशीतील पंडितांनी स्वामींना स्वयंस्फूर्तीने मानपत्र दिले. शिवाय त्यांच्या औदार्यावर कित्येकांनी काव्यरचना करून त्यांना समर्पित केल्या. काशी क्षेत्री मध्व तत्त्वज्ञानाची ध्वजा रोवण्यात श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामी यशस्वी झाले. यानंतरचा त्यांचा दिग्विजय आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत.